धुणं जर धुतलं पिळलं तर पाय पिरगाळला जातो. नमस्कार. उद्या 17 तारखेला मंगळवारी ग्रहण लागणार आहे, पण ते आपल्याकडे दिसणार नाही. पण तरी गरोदर बायकांनी घरात सुरी आणि कात्री वापरायची नाही आणि शिवणकाम करायचं नाही. ग्रहणाच्या काळामध्ये सूर्यप्रकाश हा कमी होतो. अशा वेळेस हाताला लागण्याची भीती असते. तर अन्नाच्या बाबतीत काय आहे का, पूर्वीचे लोक काय म्हणायचे, पिठामध्ये तुळशीचं पान टाका, तेलात तुळशीचं पान टाका, पाण्यात टाका. हे कबुली हे टाकत्यातच. गरोदर बायांनी ग्रहण लागल्यानंतर बाहेर जायचंच नसतं. तुम्ही जर बाहेर गेल्या सहज सूर्याकडे जरी पाहिलं तर तुमच्या डोळ्याला त्याचा त्रास होतो आणि बाळावर पण किरणाचा त्रास होतो. आमच्या काळामध्ये काय म्हणायचे जुन्या बायका का, तुम्ही भांडे घासले तर असं पाठीवर एवढा एवढा चट्टा हातावर किंवा गालावर कापलं तर होट कापला जातो. धुणं जर धुतलं पिळलं तर पाय पिरगाळला जातो. येतो. मग बायका म्हणायच्या ग्रहणाच्या काळामध्ये काहीतरी काम केलं म्हणून हे असं झालेलं आहे. घरामध्ये बसून काय करायचं, झोपायचं नाही, पोथी पुराण वाचायचं आणि ग्रहण सुटलं का घर स्वच्छ करायचं, आंघोळ करून ताजं अन्न करायचं. ग्रहण पाळायचा हा जास्त त्याचा प्रश्न आहे. ग्रहण हे पाळायलाच पाहिजे. पाळलं ते चांगलंच आहे. आपलं मन नाही खात. या परंपरा या उगीच लावलेल्या नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे.